महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांना आता फक्त इनमिन 2 महिने उरलेले आहेत। एकदा का गणपती झाले की त्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या वातावरणामध्ये रंग भरायला सुरुवात होईल। मात्र तरी सुद्धा नुकत्याच काही दिवसांपासून चाललेल्या घटनांना पाहता हे रंग भरायला आतापासूनच सुरुवात झालेली आहे। नॅरेटिव्ह बनू लागलेले आहेत, कारण सध्याचा एक राजकारणाचा आवडता शब्द नॅरेटिव्ह झालेला आहे। नॅरेटिव्ह म्हणजे एखादं कथन, एखादं असं चित्र, अशी मांडणी की ज्याद्वारे जनमत प्रभावित होतं, करता येतं, करायचा प्रयत्न होतो आणि ते नॅरेटिव्ह सेट व्हायला लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये असं नॅरेटिव्ह सेट होताना दिसतंय आणि ते आहे ओबीसी। पण असंही म्हणणं थोडंसं अर्धवट ठरेल। हे नॅरेटिव्ह असेल ओबीसी कोण आणि ओबीसी राजकारणाच्या कोणत्या बाजूला तुम्ही आहात त्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे, त्यावर सत्ता ठरणार आहे। आणि त्याचाच उल्लेख जरांगे पाटलांनी, मनोज जरांगे पाटलांनी आजच्याच सोलापूरच्या सभेत केला होता की मराठे ठरवतील यावेळीची सत्ता कोण आणणार आहे। इतकंच नाही, प्रकाश आंबेडकर म्हणाले 100 ओबीसी आमदार विधिमंडळात पाठवायचे। प्रकाश आंबेडकरांची ताकद किती हा मुद्दा नाहीये, पण 100 आकडा महत्त्वाचा आहे, ज्याकडे आपण आता येणार आहोत। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरच्या चर्चा तर होणारच या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत। आणि चर्चा का नाही होणार, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहोचलेलं आहे। आधीच महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख पक्षांमध्ये फाटाफूट झाली, त्याला फाटाफूट म्हणा, डिव्हिजन म्हणा, कोण कोणाकडे पक्ष गेला म्हणा। पण आता 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे, 2 शिवसेना आहेत, 1 मनसे तर आहेच आधीपासून। भाजप आहे अतिशय ताकदवान, 100 पेक्षा जास्त आमदार असणारा। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग झालेले आहेत, आपण पाहिलेलं आहे। आणि या परिस्थितीत तयार झालेल्या 2 आघाड्या, महायुती आणि महाविकास आघाडी, आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्रामध्ये तयार झालेला एक महत्त्वाचं केंद्र म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन, ओबीसीतून आरक्षणाचा घेतलेला मुद्दा घेऊन उभे राहिलेले मनोज जरांगे पाटील। आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला बघायचं आहे की या निवडणुकीसाठी काय महत्त्वाचं ठरणार आहे, कोणतं नॅरेटिव्ह महत्त्वाचं ठरणार आहे। आता हे म्हणत असताना का नॅरेटिव्ह का महत्त्वाचं आहे, निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे, अनेक मुद्दे असतात, पण प्रत्येक निवडणुकीचा एक चेहरा असतो, एक मुद्दा असतो आणि तो मुद्दा त्या निवडणुकीला प्रभावित करत असतो। 2014ला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सत्तांतर झालं भारतामध्ये, तेव्हा काँग्रेसच्या यूपीएच्या कार्यकाळातील तथाकथित भ्रष्टाचार, अण्णा हजारेंचं आंदोलन हा मुद्दा होता, नरेंद्र मोदींचं येऊ घातलेलं नेतृत्व हा मुद्दा होता। 2019ला काँग्रेसनं जोरदार प्रयत्न केले की राफेल डीलचा मुद्दा मोठा व्हावा, चौकीदार चोर ह्याचे नॅरेटिव्ह एस्टॅब्लिश व्हावं, पण त्याला यश मिळालं नसलं तरी सुद्धा त्याची दखल भाजपला घ्यावी लागली, एक काउंटर नॅरेटिव्ह उभं करावं लागलं आणि प्रतिसाद द्यावा लागला, त्याला प्रतिवाद करावा लागला। 2024ची निवडणूक आली लोकसभेची, राम मंदिराचं उद्घाटन झालेलं होतं, विकासाचा दावा होत असतानाच दुसरीकडे आक्रमक हिंदुत्व दिसू लागलं होतं। नॅरेटिव्ह होतं हिंदुत्वाचं, पण जनतेनं ते नॅरेटिव्ह पूर्णतः स्वीकारलं नाही। भाजपच्या जागा जवळपास 60हून जास्त कमी झाल्या, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पराभव पाहावे लागले आणि अखेर जवळपास 10 वर्षानंतर भाजप नव्हे तर एनडीएचं सरकार आलं, ज्यामध्ये भाजप सर्वाधिक जागा असलेला सत्ताधारी पक्ष बनला। हे सगळं पाहिलं की आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राचं राजकारण का महत्त्वाचं असतं। आणि अशाच प्रकारे महाराष्ट्राच्याही कालावधीतल्या निवडणुकांमध्ये आपल्याला नॅरेटिव्ह शोधता येतं। 2014ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभा होत होत्या, त्यावेळी जवळपास 2 सलग वर्ष झालेली दुष्काळी परिस्थिती, पाऊसमान अतिशय कमी आणि त्यामुळे अडीनडीला अगदी पिचलेला असा हा शेतकरी, अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स हॉल्ट झाले होते। स्वतः शरद पवार, तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अगदी हाताला लकवा मारला की काय यांच्या, अशा प्रकारे टीका करत होते। अशोक चव्हाण आधीच गेले होते आदर्शच्या तथाकथित प्रकरणामुळे, त्याच्या आधी विलासराव देशमुखांच्या काळातले, आता स्वर्गीय विलासराव, पण त्यांच्या काळातला, त्यांच्याही काळामधल्या अनेक गोष्टींबद्दलची टीका टिप्पणी होत होती। अशोक चव्हाणांच्या काळातली आदर्शची घटना सगळ्यांच्या डोळ्यासमोर होती। विलासरावांच्या काळातली 26/11चा घटना होती की ज्यावेळी त्यांच्यावरती टेरर टुरिझमचा आरोप झाला होता। अर्थात ती जुनी होती, पण या सगळ्या घटना साचत एक नॅरेटिव्ह बनत होतं। या मागे सुद्धा जाता येईल, आबांच्या काळात जेव्हा आर पाटील होते, 2004च्या सुमाराशी निवडणूक होती, तेव्हाचं सुद्धा नॅरेटिव्ह होतं। तर सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारचे नॅरेटिव्ह बनत असतात, एक त्याला दिशा देण्याचा प्रयत्न होत असतो। आणि आताच्या निवडणुकीत असं नॅरेटिव्ह दिसतंय ते आहे ओबीसी या आयडेंटिटीच्या नॅरेटिव्हचं। मी शब्द खूप सांभाळून वापरतोय, मी ओबीसी आरक्षण म्हणत नाहीये, मी मराठा आरक्षण म्हणत नाहीये, ओबीसी आयडेंटिटीचं राजकारण आणि त्याचं नॅरेटिव्ह। आणि यासाठी आपल्याला गेल्या काही दिवसातल्या घटना जोडाव्या लागतील, त्याच्या आधारे थोडासे आपल्याला आकडेवारी सुद्धा पाहावी लागणार आहे।
आपण काही धागे पहिल्यांदा जोडून घेऊयात. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण घेणारच, ते ओबीसीच्या अंतर्गत त्यांची त्रिसूत्रीच आहे. मराठा आरक्षण ओबीसीतून 50% आत, म्हणजे ओबीसी आरक्षण 50% आत, सरसकट आणि सगळे सोयऱ्यांसह अशा त्रिसूत्रीवर त्यांच्या आरक्षणाची दिशा आहे आणि ते त्या बाबतीत लढत आहेत. दुसरीकडे राज ठाकरे अचानक एक विधान करतात की महाराष्ट्रामध्ये कुणाला आरक्षणाची गरजच नाहीये, कारण महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे. उत्तर भारतातून उलट लोक महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येतात, इथे कुणाला आरक्षणाची गरज आहे. त्यावर त्यांना सुद्धा घेरण्यात आलं मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून. तिसरं आणखी एक संदर्भ आपल्या समोर येतो, प्रकाश आंबेडकर. प्रकाश म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, ज्यांना प्रकाश आपण बाळासाहेब असं मानाने त्यांना म्हटलं जातं, बाळासाहेब आंबेडकर. त्यांनी अगदी या मनोज जरांगेंचं आंदोलन भरीला असताना किंवा जास्त आक्रमक असताना, सभा होत असताना, आंदोलनं होत असताना ते जाऊन भेटून आलेले आहेत, मनोज जरांगेंच्या सोबत राहिलेले आहेत, डायसवरती तरी दिसलेले आहेत. मात्र आता अचानक 360 डिग्रीचा चेंज झाला असं वाटावं अशा प्रकारे ते टीका करतायत. मराठ्यांना ओबीसीच्या आतून आरक्षण मिळणार नाही, मिळू शकणार नाही, दिलं जाऊ नये अशा प्रकारे म्हणतायत. ओबीसींचे 100 आमदार आपण विधिमंडळात पाठवू, विधानसभेत पाठवू असं म्हणतायत. इतकंच नाही, एक आणखी फार मोठं विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा संदर्भ इतरांच्या राजकारणाशी सुद्धा आहे. त्यांचं म्हणणं आहे की खऱ्या ओबीसींनी कुणबी मराठा आमदारांवर विश्वास ठेवू नये, त्यांनी आपापल्याच समाजाच्या अनुषंगाने मतदान करायला हवं. कारण प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं असं होतं, कुणबी मराठे हे इतर वेळी ओबीसी असतात, पण विधिमंडळामध्ये निर्णय घेताना मात्र स्वतःला ते मराठाच म्हणवतात, ते मराठ्यांच्या सोबत असतात. आणि याचा परिणाम सुद्धा झाला, त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झालेली आज सुद्धा होते प्रकाश आंबेडकरांवर. हे झाले 3 असे घटक, मनसे, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील, जे तुलनेनं प्रत्यक्ष सत्ता केंद्र आणि महायुती महाविकास आघाडीच्या बाहेरचे. आता आपण महायुतीच्या बाबतीत बोलूया. महायुतीमध्ये मराठा कुणबी आरक्षण यामध्ये सर्वाधिक गोची ही भाजपची झालेली आहे. ओबीसी आमचा डीएनए असं अनेक नेते बोलून झालेले आहेत, त्यामुळे ओबीसींना तर काही प्रश्नच नाही, त्यांना बोलण्याचाही प्रश्न नाही, त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रश्न नाही. जे मराठे 2019 पर्यंत अगदी भरभरून मतदान करत होते, मराठ्यांचे अनेक नेते स्थानिक पातळीला सुद्धा भाजपबरोबर जॉईन होत होते, नवीन मराठा नेतृत्व भाजपमध्ये तयार होत होतं, नवीन नेते तयार होत होते. मुरलीधर मोहोळ हे आजच्यापर्यंतच्या निवडणुकीचा एक महत्त्वाचा चेहरा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना थेट सहकार राज्यमंत्री करणं हे त्याचं चित्र आहे. भाजपमध्ये मराठा नेतृत्वाची फळी आणि मराठा राजकारण भाजपमध्ये शेप घेणं याचा एक फार मोठा चेहरा म्हणून मी मुरलीधर मोहोळांकडे बघतो. आणि हे सगळं होत असताना अचानक हा जो सगळा ओबीसी आरक्षणातला मुद्दा, तो अचानक आलेला नाहीये, पण ओबीसीतून आरक्षणाचा मुद्दा, मराठा क्रांती मोर्चे, मूक मोर्चे चाललेच होते, पण मनोज जरांगेंचं नेतृत्व आल्यानंतर त्याला संघटित रूप आलं, मराठा संघटित झाला आणि तो डिस्बर्स होणं, पसरणं, विभागणं शक्य झालं नाही. त्याच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली. त्यातही मनोज जरांगे पाटील हे प्रामुख्यानं भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात. परवा तर राज ठाकरेंच्या विधानानंतर ते असंही म्हणून गेले की राज ठाकरे आणि भाजप पण एकच आहे, फडणवीसांचे ते मित्रच आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंनी स्वतःची एक चौकट फिक्स केलेली, ते कोणावर टीका करणार आहेत. आता यानंतर उरले एकनाथ शिंदे, जे या बाबतीत साधारणपणे काही फार बोलायला जाणार नाही, टीका करायला जाणार नाहीत आणि बोलायचं कारणच नाही, कारण जरांगे पाटील कधी त्यांच्यावर टीकाच करत नाहीत. अजित पवारांचा काही प्रश्न नाही, कारण अजित पवारांवर कोणी टीकाच करत नाहीत. अजित पवार या विषयावरती कधी बोलावं लागलंच राष्ट्रवादीला, तर त्यातल्या त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर छगन भुजबळ बोलतात. छगन भुजबळ मधल्या काळात बऱ्यापैकी आक्रमक बघायला मिळाले, पण लोकसभेमध्ये जे सगळा गोंधळ झाला तिकीट वाटपापासून बाकीचा, त्यानंतर छगन भुजबळ यामध्ये थोडीशी ते माघार घेताना दिसले. त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे असेल किंवा अन्य काही कारण असतील, पण त्यांना लक्षात आलं की यामध्ये आपण पक्षात एकटे पडतोय. मध्ये तर इतकी चर्चा सुरू होती की ते आता पुन्हा मूळ पक्षात, मूळच्या शिवसेनेमध्येच परत आहेत की काय, किंवा अन्य कुठल्या पक्षात जात आहेत की काय. दुसरा उरला महाविकास आघाडी. महाविकास आघाडीसाठी सगळ्यात सेफ, चित बी मेरी पट बी मेरी, कारण महायुती अडचणीत, महायुती, जरांगे पाटलांचं सगळं टार्गेट महायुती, भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवरची टीका. महाविकास आघाडीकडे आता सत्ता नाही आहे, त्यामुळे ना काही द्यायचंय ना काही घ्यायचंय. आणि त्याच वेळी महाविकास आघाडी, आणि ते अतिशय क्रुशल आहे की महायुतीने त्यांना भेटीला बोलावलं काय किंवा अन्य म्हटलं काय, ओबीसी आरक्षणावर तुमची भूमिका स्पष्ट करा. महाविकास आघाडीने स्वतःचा स्टान्स तयार केलेला आहे. तुम्ही आतापर्यंतच्या या बैठकींमध्ये कोणाला काय आश्वासनं दिली, जरांगेंना काय आश्वासनं दिली, ओबीसींना तुम्ही काय सांगितलं ते आम्हाला माहीत नाहीये, तुम्ही तेव्हा आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये. हा अतिशय लॉजिकल स्टँड आहे. पण महाविकास आघाडी सध्या तरी थोडीशी काय चालली ती गंमत बघण्याच्या मूडमध्ये, आणि त्यांना पण अजून त्यांना झळ पोचली नसली तरी पोचणारच नाही असंही नाही.
कारण पुन्हा जरांगे पाटलांनी हे स्पष्ट केलेलं आहे, मी कुणाचाही नाही, ना शरद पवारांचा ना कुठल्या पक्षाचा, मी फक्त माझ्या मराठा समाजाचा. उद्या जर का खरंच सत्तांतर झालं, त्याकडे आपण नंतर येतो, एवढा आत्ताच्या चर्चेचा आपला बेसिक मुद्दा नाही, पण उद्या खरंच सत्तांतर झालं तर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण ओबीसीतून या मुद्द्यावरती महाविकास आघाडीला उत्तर द्यावं लागेल, तोंड द्यावं लागेल. ज्या बाबतीतली स्ट्रॅटेजिक शांतता, न बोलून शांत राहणं आणि अंगावरती कोणताही थेट ब्लेम न घेणं, हे जे पॉलिटिक्स उद्धव ठाकरे आणि शरद पवार करतायत त्यांना ती मर्यादा येणार आहे. जर का सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल तर ते मनोज जरांगे पाटलांचं आणि त्यांच्या मागणीचा, अर्थात तो पुढचा मुद्दा आहे. पण आता मुद्दा येऊयात आपण की मुळात या ओबीसी नॅरेटिव्हचं काय होणार आहे. आपण नॅरेटिव्ह बद्दल बोलतोय, ते फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामधल्या राजकारणामधले कसं राजकारण याच्याबद्दल अनेक अभ्यास झाले. सुहास पळशीकर, राजेंद्र ओरा यांच्यासारखे राज्यशास्त्रज्ञ असतील त्या मंडळींनी अभ्यास करत आलेले आहेत. याशिवाय मी माझ्या आपल्या व्हिडिओसाठी डॉक्टर विवेक घोटाळे हे जे पुणे स्थित अभ्यासक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, विशेषज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोललो. त्यानंतर जे ढोबळमानाने आकडेवारी आपल्या समोर येते ती अशी की आत्ताची लोकसभा निवडणूक का असेना त्याच्यामध्ये असेल, नाही तर महाराष्ट्राचं विधिमंडळ म्हणजे विधानसभेपुरतं आपण बोलूयात, यामध्ये मराठा समाजाची बहुसंख्या दिसते. आमदार खासदारकीच्या बाबतीत सुद्धा साधा इकडे आपण जर का बघितलं तर त्यामध्ये आपल्याला दिसेल की सर्वाधिक मराठा उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिले. ठाकरे गटाने त्यांच्या वाटेला आलेल्या 21 जागांपैकी 15 उमेदवार मराठा समाजातून दिले. खालोखाल भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने प्रत्येकी 11 मराठा उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटानं 6 तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं 3 मराठा उमेदवार दिले. काँग्रेसनं 4 मराठा, भाजप व काँग्रेसने प्रत्येकी 2 कुणबी उमेदवार दिले, तर शरद पवार उद्धव ठाकरे गटाने प्रत्येकी 1 कुणबी उमेदवार दिला. हे झालं लोकसभेचं. त्यानंतर विधानसभेच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर तिथे सुमारे 150च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त आकडा हा मराठा आमदारांचा आहे. आता या मराठा आमदारांमध्ये कुणबी मराठा ही सुद्धा आयडेंटिटी जर का एकत्र केली तर आकडा आणखी वाढतो. जे मराठा आहेत ते कोणत्याही क्षणी ते स्वतःची कुणबी आयडेंटिटी सुद्धा दाखवू शकतात, कारण कुणबी दाखला मिळणं, आणि मी अधिकृत पातळीला सांगतोय, आमचे पुढारी जे रिपोर्टर आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की अधिकृत जुने दाखले घेऊन कुणबी मराठा सिद्ध करता येतं, त्याच्यात काही चूक नाही आहे. आणि त्यामुळे मराठा आणि कुणबी मराठा ही अशी एक धूसर सीमेवरची आयडेंटिटी आहे की त्यामुळे मराठा आमदार आणि कुणबी मराठा आमदार आणि मराठा आमदार, ओबीसी आमदार आणि कुणबी मराठा आमदार याच्यामध्ये जर का रेष आखायची म्हटली किंवा याच्यातला कोणता नेमका ब्लॉक आहे असं मानायचं म्हटलं, कोणती एक आघाडी आहे, कोणत्या एक नेमका ब्लॉकमध्ये कोणाला बघायचं, तर प्रामुख्यानं कुणबी मराठे हे मराठा यांच्यासोबत जास्त असण्याची शक्यता वाढते. जी शक्यता, जी चिंता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर, आता त्याच्याशी मात्र मी सहमत नाही आहे, मात्र प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की म्हणून ओबीसींचे आमदार हे साळी, माळी, कोळी, सोनार, लोहार, कुंभार, माळी या सगळ्या ज्या ओबीसी जाती आहेत प्रामुख्यानं यांच्यामधल्याच लोकांना आमदार असं केलं पाहिजे, आणि म्हणून मी 100 आमदार विधिमंडळात पाठवणारे वगैरे हे सगळं सांगायचा मुद्दा असा. आणि त्याच्यात ते 100 हा आकडा मांडतात की 100 आमदारांना मी, ओबीसी आमदारांना आमदार बनवणार आणि विधिमंडळात पाठवणार. हा आकडा फार महत्त्वाचा आहे. सगळ्या प्रकारची आकडेवारी दाखवून देते की हे सगळं राजकारण जर का मराठा केंद्रीय असेल, आणि स्वतः जरांगे पाटील सुद्धा म्हणतात की मराठा ठरवणार सरकार कोणाचं असेल ते, त्यावेळी हा आकडा सगळा आपल्याला जो मॅजिक फिगर आहे महाराष्ट्राची 288 पैकी 144 आपल्याला आमदार लागतात कुणालाही सत्ता स्थापन करायला. या मॅजिक फिगरच्या बाबतीत आपण महायुतीच्या बाबतीत बोलूया. जर का याची खुणगाठ महायुतीनं पर्यायानं भाजपनं बांधली असेल की मराठा वोट बँकेला आपल्याला लिकेज होऊ शकतं, छेद येऊ शकतो, त्यामध्ये उणीव येऊ शकते त्यामध्ये, तर अशा वेळी मराठे आपल्याला कितपत मिळणार आहेत, आमदार किती मिळणार आहे, पाठिंबा किती मिळणार आहे, आणि असं असेल तर किमान आहे ते हातचे ओबीसी तरी सोडू नये याचा विचार भाजप करू शकते. त्यामुळे जेव्हा प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की ओबीसी आमदार पाठवणार, त्यावेळी ते एक असं राजकीय सत्य बोलून जातात प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, की जे सत्य खरं तर सर्वच पक्षांना, पण त्यातही महायुतीमधल्या भाजपला ज्याचा विचार करावा लागेल. अजित पवारांना फारसा करावा लागणार नाही, शिंदेनाही करावा लागणार नाही. एक तर सर्वाधिक जागा भाजप लढवणार हे तर उघड आहे. त्या खालोखाल एकनाथ शिंदे आणि अजित पवार असेल हे मी इमॅजिन करतोय, साधारण तेच असेल. त्यामध्ये भाजपचा सर्वाधिक असा प्रयत्न असेल की आपण म्हणजे भाजप, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून
अशा प्रकारे ओबीसी उमेदवार शक्य तितके ओबीसी उमेदवार द्यावेत आणि जिथे ओबीसी मी म्हणतो तिथे ओबीसी म्हणजे जे प्रकाश आंबेडकर सांगू पाहतात तेच गणित कदाचित लागू होईल. ओबीसी म्हणजे कुणबी मराठा नव्हे तर ओबीसी म्हणजे ओबीसी अंतर्गत ज्या अन्य जाती आहेत त्या. आणि त्यामुळे असा हा अंदाज आहे आणि आपण विश्लेषण करत असताना अंदाजच बांधू शकतो की या वेळच्या निवडणुकीच्या याद्यांमध्ये खास करून महायुतीमध्ये आपल्याला ओबीसी म्हणजे कुणबी मराठेतर उमेदवार जास्त पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये याचा अर्थ लगेच सगळे मराठा उमेदवार असतील का, बहुसंख्या असेल का, असंही मानायचं कारण नाही आहे. कारण हा विचार महाविकास आघाडीला सुद्धा करावा लागणार आहे. एकदा जर का महाराष्ट्र, कारण एक लक्षात घेऊया आपण, जरी मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव मानला, जरी मराठवाड्यानं यावेळी आपली ताकद मराठा म्हणून दाखवून दिलेली असली महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये, तरी सुद्धा मराठा हा समुदाय राजकीयदृष्ट्या कन्सॉलिडेटेड व्होट बँक म्हणून काम करतो हे अजून पुरेसं सिद्ध नाही झालेलं. त्याची चुणूक दिसली का, नक्की दिसली, सिद्ध झाले का अजून व्हायचंय. आणि इनफॅक्ट हे मराठा समाजाचं हे खास वैशिष्ट्य आहे की तो वोट बँक नाहीये, तो सगळ्यांमध्ये जातो, तो सगळ्या पक्षांमध्ये आहे आणि तो सगळ्या पक्षांसाठी तितक्याच तीव्रतेने लढू शकतो. शिवसेनेतला मराठा हा जीवाच्या आकांतानं राष्ट्रवादी काँग्रेसशी लढू शकतो, ज्या राष्ट्रवादीला मराठा पक्ष मानला जातो. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर हे जरी मानलं आपण की महाविकास आघाडी, मग जर का महायुती ओबीसी कार्ड वापरत असेल तर महाविकास आघाडी पण तसंच करेल का, नॉट नेसेसरी. ते मराठ्यांना देतीलच उमेदवारी, पण ओबीसी ताकद दुर्लक्षून चालणार नाही. कारण तिथे मात्र येतो महाराष्ट्राची डेमोग्राफी, महाराष्ट्राचं लोकसंख्येचं प्रमाण, आणि ही सगळी गणितं पाहिली तर तुलनेनं ओबीसी कॉन्सोलिडेट होतो कारण तो लहान लहान जातींचा समूह आहे. मराठा ही तुलनेनं मुळात मोठा समुदाय आणि समूह गट असल्यामुळे महाराष्ट्रामधला, त्याच्या तुलनेत हे छोटे छोटे ओबीसी गट यांची अस्मिता, त्यांचं राजकारण हे प्रभावित होऊ शकतं. या भीतीपोटी, चिंतेपोटी किंवा लॉजिकपोटी ते कॉन्सोलिडेट होऊ शकतात. ते कॉन्सोलिडेट होणार असतील म्हणजे ते एकत्र येणार असतील, ते प्रभाव टाकण्याचे जे प्रकाश आंबेडकर सांगू पाहता की तुम्ही ओबीसी म्हणून तसं मतदान केलं पाहिजे, तर मात्र याचा विचार हा खरंच लोकांमध्ये पोहोचला असेल तर याचा विचार महाविकास आघाडी आणि महायुतीला करावा लागेल. आता यामध्ये जर का जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले, जे मला अजूनही वाटत नाही, कोणताही जनसामान्यांचा नेता जननायक असतो तो स्वतः निवडणुकीच्या राजकारणात स्वतः उतरत नाही, कारण नाहीतर त्याला चळवळ हाताची बाजूला सोडावी लागते आणि राजकारण करत बसावं लागतं. मग आरोप प्रत्यारोप होतात, मग तिकीटच का नाही दिलं, तिकिटांची मॅनेजमेंट झाली का, या सगळ्या गोष्टींना कधीही जरांगे पाटील हे करणार नाहीत. ते या भानगडीतच पडणार नाहीत. ते स्वतःची जन चळवळीचा प्रमुख म्हणून, सुप्रीमो म्हणून भूमिका नेहमी बजावतील असा माझा अंदाज आहे. पण जर का ते जसं म्हणतात की पाडू किंवा जिंकू, याच्यात त्यांनी पाडण्याची भूमिका जर का घेतली तर इथे मात्र गणित सुरू होतं की कुणाकडनं कोणते उमेदवार उभे केलेले असतील. आणि मग मराठा पॉकेट्स किती आहेत, मराठा आमदार साधारण 150च्याही पेक्षा जास्त, जवळपास 250 पर्यंत आकडा जर का हा मानायचा झाला, तर एवढ्या पॉकेट्समध्ये मराठा कॉन्सोलिडेशनसाठी जर का प्रयत्न केले जरांगे पाटलांनी, तर मग ओबीसी कॉन्सोलिडेशन होणार का, ओबीसी एकत्र येणार का, हे बघावं लागेल. पण या सगळ्यामध्ये फॅक्टर महत्त्वाचा ठरेल तो ओबीसीचा, कारण सत्ता ज्यांच्या कोणाकडे येणार आहे ती अतिशय थिन मेजॉरिटीनं, 144चा आकडा तर गाठता येणं एकाला शक्यच नाही, आघाडीलाही शक्य नाही आहे. जो काही आकडा असेल तो 110, 15, 20च्या आसपासचा असेल. साधारणपणे 95 ते 120च्या आसपास आघाड्यांना जागा मिळतील, बाकीच्या मोठ्या संख्येनं अपक्ष असतील. आणि यामधला ओबीसी आमदारांचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. कुणबी मराठे आमदार सुद्धा जे येतील त्यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरेल, कारण हे सगळं हे निवडणुकीचं राजकारणच कुणबी मराठा नसून ओबीसी मुद्द्यावरती बाजूला फिरणार आहे. आणि दुर्दैवाने हे मात्र सांगताना खरंच मनाला वेदना होतात. महाराष्ट्रासमोर असंख्य मुद्दे असताना ओबीसी काय, मराठा काय, ओबीसी अंतर्गत कुणबी मराठा आणि अन्य जाती समुदाय काय, या सगळ्यांचीच पंचायत जर का सगळे करत बसणार असतील तर ते समाज, महाराष्ट्राचं जे समाजाचं एक वस्त्र आहे, एकीकृत वस्त्र आहे आपलं, त्या सगळ्याला छिद्र पडत असतील असं जरी दिसत असलं तरी राजकारणाचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या या राजकारणाचं नॅरेटिव्ह मात्र सेट होतंय. ते या निवडणुकीसाठी असेल, ओबीसी कोणाला म्हणावे, ओबीसी काय करणार, ओबीसी एकत्र येणार का, आणि ओबीसी कोणाच्या बाजूने झुकणार. त्यामुळे साधारण सगळा 288चा आपण मतदारसंघांचा विचार केला, त्यातले मागासवर्गीय आणि यांचा मी साधारणपणे धरत नाही, कारण तो आकडा प्रभाव टाकणारा नाही आहे. प्रभाव टाकणारा प्रमुख आकडा हा मराठा आणि ओबीसींचा आहे. त्यातले कुणबी मराठे हे जर का समजा मराठा आणि कुणबी मराठा एकत्र मानले, जरांगे सुद्धा म्हणतात की हे आम्ही एकच आहोत सगळे लॉजिकली,
तर मात्र इकडे दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीला मराठे आपले आहेत ते टिकून ओबीसी आपल्यापर्यंत जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणूनच महाविकास आघाडीतला एकही नेता मराठा समाजाला ओबीसी मधून 50% आतून सगळे सोयरे सरसकट आरक्षणाच्या बाबतीत स्पष्टपणे विधान करताना दिसत नाही. आणि हीच कसोटी असणारे या निवडणुकीमध्ये सगळ्यांकडे हाच प्रश्न असणार आहे की विरोधातले असो किंवा सत्ताधारी असो, ओबीसी आरक्षणाचं काय, ओबीसी समाजाचं काय आणि मराठ्यांचं काय. तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं जरूर सांगा. तुमचेही काही मुद्दे असतील तर जरूर या व्हिडिओच्या खालच्या कमेंटमध्ये येऊ द्या. मलाही ते वाचायला आवडेल. या निमित्तानं एक मंथन होईल. आपण कोणत्याही समाजातून असं आपण या निमित्तानं चर्चा झाली पाहिजे, प्रतिवाद आणि वादप्रतिवाद झाले पाहिजे, संवाद झाला पाहिजे. पुढारी न्यूज हा फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवरती आहे. तुम्ही फॉलो करू शकता. मी स्वतः फेसबुक आणि एक्सवर ॲक्टिव्ह आहे. मला फॉलो करू शकता तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज मात्र तुमच्या टीव्हीवरती नेहमी पाहत राहा, कारण पुढारी म्हणजे आवाज जनतेचा.